नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक नाडकर तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण ठिकठिकाणी जाऊन मंचुरियन खाल्ले असाल तर तेच मंचुरियन मी आज माझ्या घरी माझ्या पद्धतीने बनवत आहे. चला तर मग तयारीला लागूया. तर यासाठी लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला कोबीचा कांदा. बघा कसं बारीक चिरलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आलं, लसूण आणि मिरची हे लागणार आहे. तर ह्याचं मी पेस्ट करून घेतो. मग आता मी पेस्ट करून घेतलेली आहे. अद्रक, लसूण आणि मिरची याची बारीक अशी पेस्ट केलेली आहे. तर आता आपण मिश्रण तयार करणार आहोत मंचुरियनसाठी. बारीक चिरलेला कांदा आहे, त्याला एकदम असं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यातून. ते आता मी टोपामध्ये घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकतो. तिखट तुम्ही मिरची तुमच्या पद्धतीनुसार घ्या, म्हणजे तुम्हाला तिखट आवडत असेल तर. मी 3 चम्मच अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. मिक्स करून घेतो आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून ते कोबीला एकदम पकडून बसेल. पेस्ट टाकून झालेली आहे. आता त्यामध्ये मी मैदा टाकतो आहे. मैदा घेतलेला आहे. मैदा टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मैदा टाकून मी मिक्स केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकतो आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्याने थोडंसं कुरकुरीत होतं. जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकतोय. त्याच्यामध्ये 1 चम्मच व्हिनेगर टाकायचं आहे. चमच्याचा अंदाज तुम्हाला नसेल तर तुम्ही चमचा यूज करू शकता, मला अंदाज आहे. आणि 1 चम्मच सोया सॉस टाकायचं आहे. मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल नाही टाकायचं आधी, कारण की कोबीला पाणी असतो, त्यामुळे पाणी आधी टाकायचंच नाही आहे बिलकुल. सर्व मिश्रण एकत्र करून झालेलं आहे. आता त्यामध्ये मी टाकतोय फूड कलर, म्हणजे फूड कलर लाल कलर वापरला आहे. मंचुरियन तर लाल असतात, तुम्हाला माहितीच आहे. तर लाल कलर यूज करतोय. जास्त नाही टाकायचं, एकच कलर. मिश्रण तयार करून झालेलं आहे. आता हे मॅरिनेट होण्यासाठी 20 ते 25 मिनटं आपण ठेवणार आहे. तोपर्यंत आपण मंचुरियनसोबत लागणारी शेजवान चटणी बनवायची आहे. तर शेजवान चटणीला सुरुवात करूया. शेजवान चटणी बनवण्यासाठी मी थोडीशी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट ठेवलेली. आपण हिरव्या मिरचीपासून शेजवान चटणी बनवणार आहोत. बाहेर काश्मीरी मिरची किंवा लाल मिरची याच्या बनवतात, पण मी हिरव्या मिरचीपासून बनवतो आहे. मला ही सोपी पद्धत वाटते. तर ती पेस्ट लागणार आहे आपल्याला. आणि सोया सॉस लागणार आहे, व्हिनेगर आणि मीठ. या 4 वस्तू आपल्याला लागणार आहे. तर मग तयारी करूया आपण. गॅस पेटवून त्याच्यावरती पॅन ठेवणार आहोत.
याच्यामध्ये आपण शेजवान बनवणार आहे. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकायचं. पॅन गरम झालेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये पेस्ट टाकतोय. पेस्ट एकदम भाजून घ्यायची आहे. पेस्ट अगदी भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे. हळूहळू टाकायचं, नाही तर पाणी उडतं तेल आणि पाणी मिक्स झाल्यावर. पाणी टाकून झालेलं आहे. आता ते पाण्याला उकळी येईल. ती उकळी आल्यावर मग आपल्याला बाकीचे साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करायचे. अशी छान प्रकारे उकळी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी सोया सॉस टाकतो. त्याचबरोबर व्हिनेगर सुद्धा टाकतोय. व्हिनेगर जास्त नाही टाकायचं. कलर बघू शकता, लगेच सोया सॉसचा कलर आलेला आहे. आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. शेजवान चटणी लाल असते, तर त्यासाठी आपण शेजवान चटणीमध्ये पण फूड कलर यूज करणार आहोत, लाल कलरचा. बघा कसा लगेच कलर तयार झालेला आहे, लाल. तुम्हाला लाल जेवढं पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जेवढं लाल असेल तेवढं दिसायला सुंदर दिसतं. छान अशी उकळी आलेली आहे. आणि शेजवान चटणीचं चव येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण एक चिमूटभर अजिनोमोटोचा थोडासा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे थोडीशी शेजवानची चव येते. तर ही उकळी आलेली आहे, बघताय तुम्ही, पाण्यासारखं आहे. पण आता आपण ते शेजवान चटणी घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. 2 चमच कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स केलं आहे. एकदम दुधासारखं झालंय बघा. ते टाकल्यावर कसं शेजवान चटणी आपली घट्ट होते. ते मी त्याच्यामध्ये मिक्स करते. बघा हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. शेजवान चटणी आपली झालेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे मस्त. तुम्हाला अजून घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर अजून टाकायचं. पण आपण आपल्या पद्धतीनुसार केलेली आहे. शेजवान चटणीचा कलर तर झालेला आहे. आता मंचुरियन तळायची आपल्याला टाईम झालेला आहे. 15 ते 20 मिनटंसुद्धा झालेली आहे. तर मिश्रण असं मस्तपैकी एकदम एकजीव झालेलं असेल तर आपण मंचुरियन तळायला सुरुवात करूया. मिश्रणसुद्धा मॅरिनेट करून झालेलं आहे एकदम व्यवस्थित आणि सुगंध पण त्याचा सेम मंचुरियनसारखा येतो आहे. मंचुरियन तळण्यासाठी गॅस पेटवून आपण त्याच्यावरती कढई ठेवणार आहोत. कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून मंचुरियन सुरुवात.
कढई गरम झाली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. गॅस स्लो ठेवायचा. तर तेल गरम झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे गोळे करून मंचुरियनचे तेलामध्ये सोडणार आहोत. छोटे छोटे गोल करून आपण सोडलेले आहे त्याला मस्तपैकी शिजवायचं आहे. असं मंचुरियन एक एक तळून घ्यायचे. बाकीचे सुद्धा आपण तळून घेणार आहोत. हे सध्या झाले. कलरसुद्धा बघू शकता तुम्ही, सुंदर असा कलर आलेला आहे. बाकीच्या पिठाचे पण आपण मंचुरियन तळून घेऊया. गरमागरम मंचुरियन आणि शेजवान चटणी झालेली आहे. तर मी ही रेसिपी माझ्या घरच्यांसोबत शेअर करून टेस्ट करणार आहे. एकदम कुरकुरीत असे मला वाटतेच झाले. तर टेस्ट करून बघूया कसं वाटतं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.